नाही, माझी प्रतिक्रिया मी काल त्या ठिकाणी दिलेली आहे. मुख्यमंत्री आज डावोसला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमतच काही कारण नाही. अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं का उचित राहणार नाही. ते आल्याच्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील. शेवटी हा निर्णय काल बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं, मला असं वाटतं आज काही वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. याची काही दुरुक्ती मी करणार नाही, कारण शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे ते मी काय ते रिपीट करणार नाही, कारण माझी काही बावनकुळे साहेबांची या विषयावर चर्चा झालेली नाही. तर ते सगळे एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील. माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सुसंस्कृत आहोत. आघाडीच्या राजकारणात, युतीच्या राजकारणामध्ये सर्वांना सर्वांच्या मनासारखे होईल. प्रचंड प्रमाणावरती विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली असताना जरूर राजकीय काय बाबतीमध्ये मत वेगवेगळे असू शकतील, पण त्याची चर्चा त्या पातळीवरती होऊ शकेल. पण त्याला सुद्धा एक तऱ्हेचा असं हे असलं पाहिजे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.